नमस्कार. आज अधिक भाद्रपद कृष्ण सप्तमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पुढील वर्षभरात महाराष्ट्र छेडछाड मुक्त करण्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा निर्धार. जव्हारमधील भूकंप मापन यंत्रच गायब आणि जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये 16 सप्टेंबर रोजी महालोक अदालतीचं आयोजन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. येत्या वर्षभरात महाराष्ट्र छेडछाड मुक्त केला जाईल असा निर्धार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रमुख खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. मुलींची छेडछाड, घरगुती अत्याचार हे मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. अशा प्रकारांमध्ये जलदगती न्यायालय हाच एक उपाय आहे. पोलीस महिलांवरील अत्याचारांवर कारवाई करतात, पण अनेकदा न्यायालयामध्ये प्रश्न रेंगाळला जातो. यासाठी महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात सोडवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा केल्याची शिक्षा होते याची जेव्हा कल्पना येईल तेव्हा दुसरा असा गुन्हा करण्याचा विचार करणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातील सर्व महाविद्यालये येत्या वर्षभरात छेडछाड मुक्त करण्यासाठी एक विभाग निर्माण केला जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री आर पाटील एकत्रितपणे असा विभाग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सुळे यांनी सांगितलं. कुठल्याही महाविद्यालयात मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी हा विभाग काम करेल आणि दीड वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र छेडछाड मुक्त होईल असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जव्हारमध्ये जमिनीतील आवाजामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असतानाच जव्हारमधील भूकंप मापन यंत्र गायब असल्याचं उघड झालंय. जव्हारमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीखालून चित्रविचित्र आवाज येत आहेत. यामुळे गावकरी भयभीत झाले असून काही ठिकाणी घरांनाही हादरे बसण्याच्या घटना घडल्या आहेत. या हादऱ्यांची भूकंप मापन यंत्रावर नोंद होत नसल्यामुळे भूकंप नसल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे, तर गावकरी मात्र भूकंपामुळेच हे आवाज येत असल्याचं सांगत असून सध्या या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. जव्हारमधील साकूर येथील आरोग्य केंद्रात एक भूकंप मापन यंत्र बसवण्यात आलं होतं, मात्र हे यंत्र सध्या राजस्थानमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. जव्हार विभाग भूकंपाच्या 3ऱ्या श्रेणीत मोडतो. यासाठी साकूर येथील आरोग्य केंद्रात भूकंप मापन यंत्र बसवण्यात आलं होतं, मात्र काही काळापूर्वी हे यंत्र राजस्थानला पाठवण्यात आलं, पण राजस्थानमधील काम संपल्यानंतर हे यंत्र पुन्हा आलं की नाही हे पाहण्याची तसदीच कुणी घेतली नसल्याचं या एकूण प्रकारामुळे उघड झालंय. जव्हारमधील भूगर्भामधील आवाजामुळे एकीकडे ग्रामस्थ भयभीत झाले असताना दुसरीकडे मात्र भूकंप मापन यंत्राचा शोध घेतला जातोय. आता मुंबई IIT जिल्हा प्रशासनाच्या मदतीला आली असून जव्हारमध्ये एक छोटेखानी भूकंप मापन यंत्र बसवण्यात आलंय. येत्या 10 दिवसात याचा अहवाल आल्यावर हे आवाज नक्की कशामुळे येतात याचा निष्कर्ष काढण्यात जाणार आहे. सध्या जिल्हा प्रशासन या भूकंप मापन यंत्राच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होतीये. गेल्या 2 दिवसात जवळपास 2% वाढ झाल्याचं दिसतंय. कवडास धरणापाठोपाठ आता बारवी धरणही पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या 1-2 दिवसात भरून वाहण्याची शक्यता आहे. धामणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 33 मिलीमीटर, भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 51 तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धामणी धरणाची क्षमता 276 दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर आता या धरणात 258 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. टक्केवारीत हा साठा 93% झालाय. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 942 दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या या धरणात 832 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. टक्केवारीत हा साठा 88% झालाय. ठाणे कल्याणचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 170 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 166 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. टक्केवारीत पाण्याचा साठा 97% झालाय. जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी पाण्याचा साठा 89% झालाय.
कामगार कर्मचाऱ्यांवरील दडपशाहीच्या विरोधात धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात अणुशास्त्रज्ञ आणि सीटूचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विवेक मंटेरो, डाव्या चळवळीतील विचारवंत शिरीष मेढी तसंच इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते। अलीकडेच राजन राजे यांना सिंडिकेट वायपर सिस्टीम्स या कंपनीतील वादा प्रकरणात खोट्या गंभीर आरोपाखाली बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत डांबण्यात आलं होतं। पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाशी हातमिळवणी करून हा प्रकार केल्याचा राजन राजे यांचा आरोप होता। याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। आताही कंपनी व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून पद्धतशीर खोटा पोलीस रेकॉर्ड तयार केला जात असल्याचा राजे यांचा आरोप आहे। कामगाराचा व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू असून हा संघर्ष चिरडून टाकण्यासाठी व्यवस्थापनाकडून नाना हातखंडे वापरले जातात। यामध्ये स्थानिक राजकारणी, भ्रष्ट पोलीस अधिकारी, अभद्र गुन्हेगारी यांचं संगनमत झालं असून कामगार आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप राजे यांनी केलाय। फुटकळ हिंसक घटना घडल्यास या घटनेशी संबंध नसलेल्या कामगार संघटनेच्या प्रमुख नेत्यांनाच गजाआड करण्याचा नवा पोलिसी खाक्या पोलिसांनी सुरू केलाय। कामगार नेते डॉक्टर DL कराड यांना 24 ऑगस्टपासून असंच डांबण्यात आलंय। व्यवस्थेशी हातमिळवणी करून भावना दंगली भडकवणाऱ्या नेत्यांना मोकळं रान, मात्र गोरगरीब कामगार शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणाऱ्यांना तुरुंगवास यावर अंतर्मुख होऊन कार्यवाही करावी। चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे डावपेच उधळले जावेत, अशी मागणी करणारं एक निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। ठाणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये 16 सप्टेंबर रोजी महालोक अदालतीचं आयोजन करण्यात आले। आज एका पत्रकार परिषदेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सम चंदगडे यांनी ही माहिती दिली। राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये 16 सप्टेंबर रोजी महालोक अदालत आयोजित करण्यात आली आहे। या महालोक अदालतीमध्ये दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक वादविवाद, धनादेश न वटणं, मोटार अपघात नुकसान भरपाई तसंच दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत। या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रकरणं न्यायालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात आपली प्रकरणं प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा, असं आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आलं आहे। या महालोक अदालतीविषयीच्या अधिक माहितीसाठी 2547 64 41 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रात आजपासून एखाद्या मुलीवर एखाद्या मुलानं अन्याय केल्यास एक हात तुमचा असेल तर दुसरा हात राष्ट्रवादी पक्षाचा असेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ठाण्यात बोलताना दिला। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या एका मेळाव्याचं आयोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानं आज करण्यात आलं होतं। या मेळाव्यात भव्यदिव्य अशा स्वरूपात झालेल्या मेळाव्यात उपस्थित युवतींना संबोधित करताना त्यांनी हा विश्वास दिला। देशामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे, पण प्रत्यक्षात हे आरक्षण महिलांना मिळत नाही याची जाणीव करून देण्यासाठी युवती मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या मेळाव्याला येताना उपस्थित युवतींमधून अभिवादन स्वीकारत सुप्रिया सुळे सभागृहात आल्या। यावेळी प्रिया सोनार, श्रद्धा घुले, प्रियंका चांदणे, विधा सुर्वे, पल्लवी जाधव अशा कर्तृत्ववान महिलांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांनी पुढे यावं आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। यावेळी त्यांनी उपस्थित युवतींना आपल्या समस्या सांगण्याचं आवाहन करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला। उपस्थित युवतींनी रोजच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, मुलांकडून होणारी छेडछाड त्यांच्यासमोर कथन केली। त्यावेळी त्यांनी उपस्थित युवतींना तुमचे प्रश्न राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोडवेल, कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही पालकमंत्री अथवा खासदार आमदारांशी थेट संपर्क साधा, असंही सांगितलं। यावेळी एका युवतीनं त्यांना वैयक्तिक जीवनाविषयी आपल्याला ऐकायचं असल्याचं सांगितलं। त्यावर माझं आयुष्यही तुमच्यासारखंच होतं असं सांगून आपण शाळेत चालत जात होतो, आजही आपण कोणत्याही बंदोबस्ताविना फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं।
राज्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे 21 मेळावे झाले, त्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद ठाण्यातील मेळाव्याला मिळाल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। याच मेळाव्यात शिवानी म्हात्रे या युवतीनं स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना कसं सामोरं जावं याविषयी उपस्थितांशी संवाद साधला।